नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज बघूयात मकर राशीला मे महिना कसा आहे. हा महिना उतार चढावाचा पण सकारात्मक बदलाचा हा काळ असेल. ग्रहांच्या परिस्थितीनुसार तुम्हाला मेहनत जास्त करावी लागेल, पण त्याचे फळ नक्कीच उत्तम मिळेल. महिन्याच्या सुरुवातीला कामाचा ताण जास्त असू शकतो. 10 मेपर्यंत तुम्हाला कामात अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. 11 मे रोजी मंगळ तुमच्या चतुर्थ भावात गेल्याने मालमत्ता, जमीन, वाहन संबंधात व्यवसायात गुंतलेल्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळतील, ज्या भविष्यात फायदेशीर ठरतील. मे महिन्यात तुमची आर्थिक बाजू मजबूत राहील. विशेषतः 15 मे नंतर सूर्याचे म्हणजेच रवीचे परिवर्तन तुमच्या उत्पन्नात वाढ करेल. गुणवत्तेसाठी हा महिना चांगला आहे, परंतु कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. कौटुंबिक जीवनात थोडे मतभेद होण्याची शक्यता आहे, विशेषतः घराच्या सजावटीवरून किंवा मालमत्तेवरून. 19 मे रोजी शुक्र जेव्हा तुमच्या सप्तम भावात कर्क राशीत प्रवेश करेल तेव्हा जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. अविवाहितांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना संमिश्र राहील. पाठदुखी किंवा डोळ्यांच्या तक्रारी जाणवू शकतात. व्यावसायिकांना उत्तम घडामोडीचा हा महिना असेल. नोकरीतील पर्यावरण छान राहील. वरिष्ठांची मर्जी राहील. अमावस्या नैसर्गिक दुर्घटनेतून नुकसानीची असेल. सरकारी नियमभंग टाळा. शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि दिवा लावा. गरजू व्यक्तींना अन्न किंवा काळे तीळ दान करणे तुमच्यासाठी अडथळे दूर करणारे ठरेल.